श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळ, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बघा 7 तारखेला शनिवारी म्हणजेच उद्या आपले गणपती बाप्पा बसतायत। उद्या 7 तारीख आहे, 7 तारीख शनिवारी गणपती बाप्पा बसणार आहे। आपले गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने गणपतीची स्थापना कशी करायची हे बघणार आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण सगळेजण शाडू मातीचा किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचा गणपती आणतात। शक्यतो तर गणपती हा शाडू मातीचा असावा, पण ते खूप कमी ठिकाणी मिळतो, म्हणजे विरळच असतं। खूप कमी जण बनवतात आणि त्याची किंमत पण जास्त असते। त्याच्यामुळे आपण शक्यतो जास्त करून प्लास्टर ऑफ पॅरिसचा आणतो। परंतु गणपती हा शाडू मातीचा ना, मोठा नसेल तरी चालेल, छोटा असला तरी चालेल, पण शाडू मातीचा असावा। आता आपल्या केंद्राचे असतात गणपती, पण मी आणला नाही, कारण की कसं आहे, गणपती आपल्याला कुरिअर करायला परवडत नाही। तो खूप असा नाजूक असतो मातीचा, तो तुटफूट होते, म्हणून मी आणला नाही। नाहीतर केंद्राचे गणपती पण आहे आणि त्याच्यामध्ये बीज असतं। प्रत्येक गणपतीमध्ये ना बीज असतं, म्हणजे तो गणपती आपण एखाद्या कुंडीतच विसर्जन करायचं म्हणजे त्याचं झाड उगतं। तर त्याची खूप छान संकल्पना आहे केंद्राची, पण आपल्याला कुरिअर करता येत नाही, म्हणून त्यामुळे थोडंसं आपण हे करतो। पण मग ते खूप छान संकल्पना आहे। शाडू मातीचा गणपती असतो, छोटेसे असतो, खूप मोठे नसतात। आपल्याला याच्यानुसार असे छोटेसे असतात आणि ते गणपतीमध्ये बीज असतात आणि 10 दिवस आपण गणपतीची पूजा करायची आणि ते गणपती एखाद्या कुंडीत हे करायचे, विसर्जन करायचे, कुंडीत मातीत टाकून वगैरे। मग त्याच्यातून जे झाड उगतं ते आपली जी काही आपण 10 दिवस पूजा केलेली असते ना, तर म्हणजे त्याची ऊर्जा त्या झाडात असते। म्हणून आपण काही जर त्या झाडाखाली बसून पूजा किंवा काही आपण म्हटलं तर आपल्या इच्छा पण पूर्ण होत असतात, असं असतं काही काही। पण ते आपण करू शकत नाही, कारण की आपला व्यवसाय आहे तो कुरिअरचा आहे, कुरिअर आपले करू शकत नाही गणपती, म्हणून मला ते आणता येत नाही। तर असं तो भाग वेगळा आहे। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गणपती स्थापना कशी करायची ते बघणार आहे। तर बघा, आपल्याला उद्या गणपती बाप्पा आणायचे आहेत, तर सकाळी 9 ते 10:30 राहू काळ आहे, बरोबर आहे ना। शनिवार सकाळी 9 ते 10:30 राहू काळ आहे। राहू काळ सोडून आपण गणपती आपल्या घरी आणायचे। आता कसं बघा, सर्वात प्रथम आपल्याला जिथे गणपती ठेवायचे, आपण गणपती आणायला जायच्या अगोदर ती जागा स्वच्छ पुसून झाडून पुसून घ्यायचे। त्याच्यावर तुम्हाला टेबल ठेवायचा असेल, जे काही डेकोरेशन करायचं असेल करा, कारण की गणपती म्हणजे आपला उत्साह इतका असतो की डेकोरेशन जास्तीत जास्त झालं पाहिजे। असं तो काही हे नाहीये, ते काही गौण नाहीये, चांगलंच आहे। जेवढा झगमगाट असला तेवढा आपल्याला उत्साह वाढत असतो, म्हणून तो काही प्रकार नाही, म्हणजे तो काही वाईट प्रकार नाही, त्याच्यामुळे मी काय त्याच्यावर बोलत नाही। असं आपल्याला जे करायचं ते आपण अगोदर करून ठेवा आणि मग गणपती आणायला जाताना आपण एक ताट घेऊन जा, त्याचबरोबर एक नवीन कोरा कपडा घेऊन जा आणि जाताना आपण पहिले घंटी पण घेऊन जा, हळदी कुंकू घेऊन जा। गणपतीच्या जिथे गणपती आपण घेतला असेल, कधी बुक केला असेल किंवा आपण बघतो नंतर जो घ्यायचा तो, मग त्या गणपतीचे पहिले आपल्याला आवडला हा गणपती घ्यायचा आहे, ते भाव कधी करू नका, कारण की गणपती बाप्पा आपल्याला खूप देतात। भाव करू नका गणपतीचे। आपण असं असतं भाव करू नका म्हणतो, पण मग अशा वेळेत हे गणपती जे काही विकणारे असतात हे पण खूप आपल्याला लुटून घेत असतात। पण असं बघा, आपल्याला परवडेल तिथे आपण घ्या, तोचा काही प्रश्न नाही। तो तुम्हाला किती रुपयाचा घ्यायचा, काय घ्यायचा हा आपला प्रश्न आहे, त्याच्याबद्दल मी काही बोलत नाही। फक्त केवढा घ्यायचा त्याच्याबद्दल नाही, फक्त मला एवढं सांगायचं की शाडू मातीचा घेतला तर अधिक उत्तम असेल, कारण की तो भरीव असेल। बाकीचे गणपती पोकळ असतात, ते करायचं। बरं, मग ते आता गणपती घ्यायचा आहे आपण, आता समजा एखादा गणपती आपण घेतला, ठरला, आता घेतला, पैसे वगैरे दिले की पहिले त्या गणपतीवर 2 अक्षता व्हायच्या आहे। ओम नमो गणेशाय नमः आसनार्थे अक्षतम समर्पयामि। नंतर त्याची हळदी कुंकू अक्षदा म्हणजे हळदी कुंकू लावून पूजा करा त्याला। त्याला नंतर हात जोडून नमस्कार करा आणि सांगा, हे गणपती बाप्पा, माझ्या घरी शुभ पावलाने प्रवेश कर, चल माझ्या बरोबर तू माझ्या घरी चल, शुभ पावलाने चल, असं म्हणायचं। आणि ते जे काय तुम्ही ताट घेतलेलं आहे, ताटामध्ये पहिले थोडे 2-4 अक्षता व्हा, त्याच्यावर कपडा ठेवा, लाल कपडा ठेवा, त्याच्यावर पण 2-4 अक्षता ठेवा आणि मग गणपती बाप्पा त्याच्यावर ठेवा। बरं, आता गणपती बाप्पा ठेवले, बरेच जण काय करता, जो गणपती आहे ना ते झाकून आणता,
ते गणपतीचं तोंड झाकता, म्हणजे चेहरा झाकता, की त्याच्यावर लाल कपडा झाकून घेता कोणी, किंवा आपल्या बाजूने तोंड करतं. तर हे चुकीचं आहे. गणपतीला कधी झाकून आणू नका. कारण की गणपती बरोबर खूप मोठी ऊर्जा तुमच्या घरात येणार आहे आणि तुम्ही ती झाकली तर मग कसे काय सांगा बरं येईल? ती ऊर्जा तुमच्या बरोबर कशी काय येईल? तर म्हणून गणपती झाकून आणू नका. गणपतीचे निदान चेहरा तरी उघडा ठेवा. आपल्याला गणपती आपल्या घरी उघड्या डोळ्याने आणायचा आहे. कोणी म्हणतं गणपती झाकून आणावा. तर असं काही करायचं नाहीये. आपलं गणपतीवर झाकण वगैरे काही टाकायचं नाही, घेऊन यायचं. आता गणपती आणल्यानंतर आपण डायरेक्ट तो घरात नाही घेत. पहिले आपले जे काही यजमान, आपले गणपती आणायला आपले यजमानच जातात किंवा मुलं मोठे असेल तर मुले जातात. तर गणपती आणायला ते गेले की त्याच्या अगोदर आपण इकडे दिव्याचं ताट तयार करून ठेवायचं. त्यानंतर जिथे गणपती बसवण्यासाठी आपण पाट वगैरे ठेवला असेल त्याच्यावर एक कपडा अंतरा आणि कपड्यावर एक आपला अखंड तांदूळाची स्वस्तिक काढा. अखंड तांदूळाची स्वस्तिक काढा आणि स्वस्तिक काढली की मग जो काही तुम्ही बाहेरून गणपती आणले की गणपती पहिले दारामध्ये ते आपले यजमान असतील गणपती घेऊन आलेले, त्यांचं पहिले शिळी पोळी असेल त्याच्याने त्याचं हे करून उतरून घ्यायचे, बाहेर टाकायचे आणि गणपतीचं औक्षण करायचं. नंतर गणपती आणलेल्या आपल्या यजमानांचं औक्षण करायचं आणि घंटाच्या नादात जर शंख वाजवता येत असेल तुम्हाला तर शंख वाजवा, खूप छान. पण नाही वाजवता येत असेल तर घंटाच्या नादात जोरात जय जयकार करत गणपती बाप्पाच्या आपल्या घरी आगमन करायचं आहे. गणपती बाप्पा मोरया वगैरे असं जे काय असेल ते आपल्याला जे बोलायचं असेल ते आणि घंटाच्या नादात. आणि मग आपण जिथे गणपती ठेवायचा तिथं, म्हणजे जे स्वस्तिक मांडलेली आपण त्याच्यावर गणपती ठेवून द्यायचा. आता ठेवल्यानंतर त्याची स्थापना करायची. स्थापना कशी करायची बघा. आता त्या दिवशी तर खरं मोदकचा नैवेद्य असतो आपल्याकडे, वरण भात भाजी पोळी आपण सगळा स्वयंपाक, सणाचा स्वयंपाक करत असतो, तर तो पण नैवेद्य असतो. आता गणपतीला दुर्वा प्रिय आहे, दुर्वाची जुडी पण आपल्याला त्या दिवशी आवश्यक आहे. मग काय करायचं, आता जिथे गणपती ठेवलाय तुम्ही तर आपल्याला गणपतीच्या आल्यानंतर गणपतीचे पंचोपचार पूजन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला गणपतीचा अभिषेक करायचे. असं आपण आणलं गणपती आणि ठेवला, आरती केली, झाला गणपती स्थापना, असं कधीही करायचं नाही, असं होतच नाही. मग असं जर तुम्ही नुसतं आणून गणपती ठेवला आणि त्याचं आरती केली आणि नंतर तुम्ही त्याच्यावर कितीही त्याच्या पुढे सेवा केली तर तुम्हाला त्याचं काही पुण्य लागत नाही. त्या गणपतीमध्ये काही ऊर्जा येत नाही, कारण की त्याच्यात काही तुमचं देवत्वच आलेलं नाही ना. देवत्वच आलेलं नाही तर तुम्ही त्याच्यावर समोर किंवा त्याच्या पुढे त्याची किती पूजा सेवा केली तर तुम्हाला काहीच त्याचं पुण्य लागणार नाही. त्याच्यात ऊर्जाच नाही आली तर तुम्हाला ऊर्जा कुठून मिळेल ना. म्हणून आपल्याला त्यात ऊर्जा आणायची असते, म्हणून त्याची स्थापना आपले अभिषेक करून करायची असते. आता झालं ते ठेवलं की त्याच्या बाजूला गणपतीच्या उजव्या हाताला कलश असतो. कलशचं नारळ असतं, त्याची शेंडी वरती असते. तर असं असतं म्हणजे ते कलश असतं. कलश मांडा. कलश कसा मांडायचा हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्याच्या समोर 2 जोड पानं, नागलीचे जोड पानं घ्या, त्याच्यावर सुपारी ठेवा आणि मग त्या सुपारी ठेवा. कायम तुमची जी काही पत्रे असते ती गणपतीच्या डाव्या बाजूला ठेवायची असते आणि कलश उजव्या बाजूला असतो. आणि तुमची ज्या पद्धतीने गणपतीची पूजा मांडणी करता ती करा, पण आपल्याला स्थापना आपल्याला व्यवस्थित करायची. मग काय करायचं बघा, त्या जी काही सुपारी आहे आपण गणपती म्हणून मांडली तिची पंचोपचार पूजन करायची. कलशाचे पंचोपचार पूजन करा, घंटा शंखाचं पंचोपचार पूजन करा आणि मग गणपतीचे अभिषेक करायचे. मग काय करायचं, आता आपल्याला आपल्या घरात किती व्यक्ती आहे याच्यावरून आपल्याला आवर्तन करायचे आहे. समजा आता आपल्याकडे जर 4 व्यक्ती असेल तर आपल्याला 5-6 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणावं लागेल, कारण की आपल्याला 11 किंवा 21 आवर्तन गणपती अथर्वशीर्षाचे म्हणून गणपतीचा अभिषेक करायचा असतो. मग आता जर आपल्या याच्यानुसार आहे, आपल्याला किती वेळ आहे किती आपण करू शकतो, पण जेवढे जास्त आवर्तन झाले तेवढे जास्त त्याच्यात ऊर्जा येईल आणि तेवढे जास्त त्यात पावर येईल, म्हणून आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते. तर असं मग काय करायचं, आता आपल्याला फुल घ्यायचं, पाणी घ्यायचं, एका लोटीत पाणी भरून घ्यायचं, त्याच्यात थोडं गुलाबजल टाका तुम्ही आणि गुलाबजल टाका आणि बाजूला एका डिश मध्ये थोडेसे एवढेसे अक्षता घ्या, थोडे हळद कुंकू मध्ये त्याला लाल करा आणि इकडे एकाजवळ दुर्वाची जुडी द्या. आणि मग काय करायचं, पहिले वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणून आपण सगळ्यांनी कपाळाला हळदी कुंकू अक्षदा लावून घ्यायचं, अक्षदाने हळदी कुंकू लावून घ्यायचं, पुरुषाने अष्टगंध लावून घ्यायचा आणि मग आपल्याला अभिषेक सुरुवात करायचा आहे. मग आता गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. गणपती अथर्वशीर्ष आपल्याला
जसे मान संख्या असेल आपल्याला त्यानुसार करायचं। समजा उदाहरणार्थ तुमच्याकडे 4 जण असेल तर 4 पंची 20 असतं, आपल्याला 21 लागतं म्हणून आपल्याला 6 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणावं लागेल। 5 जण असेल तर आपल्याला 5 वेळा बोलावं लागेल आणि जर 6 जण असेल तर आपल्याला 4 वेळा बोलून पण होईल, म्हणजे आपण असं करायचं। आणि 2 जण असेल तर आपल्याला 11 वेळा बोलावं लागेल, असं आपण करायचं आहे। असे आपले आवर्तन करायचे आहे। मग काय करायचं, त्या तांब्या एका लोटीमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यात थोडंसं गुलाबजल टाका आणि त्या गुलाबजलाने पाणी शिंपडत गणपती अथर्वशीर्षाचे आवर्तन करायचं। जर एखादा असेल तो उभा राहील आणि गणपती अथर्वशीर्ष एकाने वाचा आणि बाकी त्याने एकाने पाणी शिंपडा। एकाने जे काही आपण एका डिश मध्ये अक्षता घेतलेला आहे, कलर केलेला आहे, म्हणजे हळदी कुंकूने ओल्या केलेला आहे, ओला नाही करायच्या, फक्त हळदी कुंकू लावून त्याला रंगीत करायचं। त्या अक्षदा 2-2 1-1 2-2 त्या गणपतीच्या डोक्यावर व्हायचे आहे आणि दुर्वा ज्याच्या हातात आहे त्याने दुर्वा हातातच धरून ठेवायचे आहे आणि वाचन करायचं आहे। असं आपल्याला 21 आवर्तन होईपर्यंत गणपतीच्या डोक्यावर पाणी वाहत जायचं आहे, म्हणजेच गणपतीचा अभिषेक करायचे। फुलाने पाणी व्हायचे, पाणी थोडं थोडं व्हायचे, जास्त व्हायचं नाही, आपली मूर्ती ओली होणार नाही याची काळजी घ्यायची। थोडं थोडं पाणी व्हायचं, एक तर चरणावर पाणी व्हा, थोडं डोक्यावर, थोडं चरणावर, असं कधी डोक्यावर कधी चरणावर असं वाहून अभिषेक करायचा। अभिषेक झाला, 21 आवर्तन झाले की नंतर मग ती दुर्वाची जुडी वाहून द्यायची आणि मग गणपतीचे पुन्हा पंचोपचार पूजन करायचं, म्हणजे हळदी कुंकू, अक्षदा, गुलाल, त्यानंतर फूल, हे सगळं व्हायचं गणपतीला। त्यात धूप दीप व्हायचं, धूप दीप द्यायचं, फूल व्हायचं आणि मग सगळं झालं, पंचोपचार पूजन झाली की मग तुम्ही जो काही गणपतीसाठी नैवेद्य केलेला असेल, तुमचा मोदक असेल, फराळाचा असेल, मोदक असेल तुमचं, त्यानंतर फराळाचं नाही सॉरी मोदक असेल तुमचा, जो काही स्वयंपाक असेल त्याचं सर्व ताट भरून गणपतीला नैवेद्य द्यायचा। गणपतीला नैवेद्य द्या आणि मग आरती करा। मग असे तुम्ही जेव्हा पूजन कराल तेव्हा तुमची खऱ्या अर्थाने गणपतीची स्थापना होईल, ना की तुम्ही फक्त आणला गणपती, ठेवला, आरती केली, नैवेद्य दिला, आरती केली, झाली स्थापना, असं करून तुमची गणपती स्थापना होत नाही। जेव्हा त्याच्यावर गणपती अथर्वशीर्षाचा अभिषेक होतो तेव्हा त्याच्यामध्ये त्या गणपतीमध्ये ऊर्जा निर्माण होते, तेव्हा त्याच्यात देवत्व येतं आणि तेव्हाच तुम्ही केलेल्या सेवाचं तुम्हाला पूर्ण पुण्य लागत असतं। तर अशी हे गणपती स्थापना आहे, थोडक्यात सांगितली, थोडक्यात करा, कारण की मला माहिती धावपळीच्या जगामध्ये एवढं कोणाला वेळ नाही, परंतु शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला थोडं तरी करावं लागतं। आपल्याला एकदम धावपळीचं युग आहे म्हणून असं नुसतंच केलं म्हणून केलं असं करून आपल्याला त्याच्यातून काही मिळणार नाही। जे काही आपण करणार आहे त्याच्यातून काहीतरी ऊर्जा मिळायला हवी किंवा त्याच्यातून काहीतरी पुण्य मिळायला हवं, त्याच्यातून काहीतरी आपल्याला सात्विक ऊर्जा मिळायला हवी, असं करून अशी इच्छा धरूनच आपण काहीतरी केलं पाहिजे, बरोबर आहे ना। तर असो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल गणपती स्थापना कशी करायची, तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने आपण गणपती स्थापना करा आणि गणपती बाप्पा आपल्या जास्तीत जास्त सेवा करून घेऊ, ही आपण गणपतीच्या चरणी प्रार्थना करू। आणि एक राहिलं, हो आता 10 दिवस गणपती आहे, 17 किती तारखेपर्यंत आहे बघा, 16 तारखेपर्यंत आहे, 7 तारखेपासून तर 16 तारखेपर्यंत गणपती। तर आपल्याला रोज गणपतीचे अथर्वशीर्षाचे आवर्तन घ्यायचे आहे। ओम गण गणपती नमः एक माळ घ्या, घरातले सर्वांना बसवा, आरतीच्या अगोदर सेवा करून घ्या, किंवा आरतीच्या नंतर करा, एक माळ ओम गण गणपती नमः म्हणा, एक वेळा गणपती अथर्वशीर्ष घ्या, 1 किंवा 11 वेळा तुम्ही गणपती अथर्वशीर्ष घ्या, गणपती स्तोत्र घ्या, ही अशी सेवा करून घ्या। म्हणजे तुमच्याकडनं काय असतं, गणपती जेव्हा बसतात नाही हे 10 दिवस, तर गणेश ऊर्जा त्या पिरियड मध्ये 10 दिवसात गणेश ऊर्जा ही पृथ्वीवर जास्त प्रमाणात असते, म्हणून आपल्याला जास्तीत जास्त सेवा करून ती ऊर्जा आपल्याला आत्मसात करायची असते, म्हणून आपण गणपती बसवायचा आणि त्याची सेवा करायची असते। तर असो आज आपण इथेच थांबू। आज आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कळालं असेल गणपती स्थापना कशी करायची। तर असो आज आपण इथेच थांबू, झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू। आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।